मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण विश्वसनीयता याचे स्वरूप बघणार आहोत. यालाच इंग्लिशमध्ये रिॲबिलिटी असं म्हटलं जातं. मित्रांनो, मानसशास्त्रीय चाचण्याच्या विशेष गुणांपैकी विश्वसनीयता हा गुण आहे. चाचणीमधील गुण विशेषत्वाने महत्त्वाचा ठरतो. विश्वसनीयता विशिष्ट उदाहरणाद्वारे समजून घेता येईल. समजा BA भाग 3च्या विद्यार्थ्याला जर संपादन चाचणी पहिल्या वेळेस सोडवायला दिली असता त्याला 70 इतका गुणांक मिळतो. याच प्रकारे काही दिवसानंतर परत एकदा हीच चाचणी दिली त्याही वेळेस 70 इतकाच गुणांक मिळतो. असे अनेक वेळा याच प्रकारची चाचणी दिली तर हा प्राप्तांक 70 इतकाच मिळतो. म्हणजे चाचणी ही त्याच व्यक्तीला कितीही वेळा दिली असता त्याच प्रकारचा प्राप्तांक मिळत असेल तर चाचणीबाबत विश्वास निर्माण होतो. मित्रांनो, चाचणी त्याच व्यक्तीला अनेक वेळा दिली जात असल्यास प्राप्तांक 40, 50, 55, 75 असे प्राप्त झाल्यास चाचणी विश्वसनीय आहे असे म्हणता येत नाही. म्हणजे चाचणीला अनेक वेळा दिले असेल आणि निष्कर्ष तोच मिळत असेल तर चाचणी विश्वसनीय आहे असे म्हणता येईल. विश्वसनीयता म्हणजेच अनेक वेळा दिसून येणारी समानता किंवा सारखेपणा होय. मित्रांनो, ही माहिती होती विश्वसनीयता या घटकाविषयी. आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.